अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 30 मार्च. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे, अवगुण माझे किती ते लिहिले न जाती. अवगुणांचा मूर्तिवंत पुतळा म्हणजे माणूस. तरीही माणूस स्वच्छ कपडे घालतो, परीड घडीचे कपडे घालतो आणि मी कसा चांगला हे मिरवितो. मात्र तुम्ही महाराजांच्या पुढती उभे राहिला की तुमचे सारे कर्म आरशासारखे त्यांना स्वच्छ दिसे. मग महाराज म्हणतात, अवगुण माझे किती ते लिहिले न जाती. ज्याला मर्यादा नाही त्या गोष्टी लिहिणार कशा. अवगुणांचे भांडार म्हणजे माणूस होय. लाखात एखादाच माणूस म्हणून जगण्याच्या पात्रतेचा ठरतो. श्री महाराज सांगण्याचे कार्य करीत होते, पण तरीही माणूस ते मला नसेल, दुसऱ्याला असेल अशा पद्धतीने साळसूदपणाचा आव आणून तेच पुन्हा करीत होता. मात्र जयद्रथाचे 100वर अपराध भरण्याची श्रीगुरु वाट पाहत होते आणि मग ज्याचा त्याला न्याय मिळत होता. एकदा का अपराध भरले की मग श्री महाराज म्हणायचे, परमेश्वर जितका दयाळू आहे तितकाच तो न्याय निष्ठुर आहे. त्याने पाऊस बांधून ठेवला, मग तो कृपेचा असू द्यात अथवा ढगातील असू द्यात, आम्ही तरी त्याला कशाला मोकळा करू, असे त्यांचे बोलणे असायचे. आणि मग ज्याची त्याची कर्मे ज्याला त्याला भोगावी लागत होती, ती कर्मे करताना मात्र डोळ्यातून तो ठिपे गाळत असे, सहन होत नव्हते आणि सांगताही येत नव्हते. अशी त्याची अवस्था होऊन जायची. श्री महाराज तर त्याला जवळ जागा देत नव्हते. आई जवळ घेईना, बाप भीक मागू देईना, अशी त्यांची अवस्था व्हायची. धोबी घर का कुत्ता, ना घर का ना घाट का, अशी त्या माणसाची अवस्था होऊन जायची. कारण त्याचे अवगुणच तेवढे असायचे. मग त्या कर्माच्या फळात अक्षरशः ऊसाच्या घाण्यामध्ये ऊस जसा पिळून निघतो तसा तो पिळून निघायचा. मोठ्या आशेने तो गुरूंच्याकडे पाहायचा. मग त्याच्यातील आईचे अंतःकरण द्रवायचे, पुन्हा त्याला पायाशी घ्यायचे. माणूस असा स्थिर स्थावर होतोय तोपर्यंत पुन्हा त्याचे अवगुण डोके वर काढायचे. अवगुणांच्या बाबतीत काय बोलावे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, लोभ हे 6च्या 6 शत्रू त्याच्याकडे मुक्कामाला असायचे. त्याला दुसऱ्याचे चांगले झालेले पाहवणार नाही. स्वतःचा श्रेष्ठपणा मिळवण्यासाठी दुसऱ्याला तो कमी लेखणार. आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ तो शोधत बसतो. याला वाईट बोल, त्याला वाईट बोल. पैशाचा माज दाखव, परस्त्री परधनाकडे कायमचा ओढा. कामातूर कायम स्वरूपामध्ये असणारा. मग अशा कामातुराला भय नसते, लज्जा नसते. त्याला आई बहीण सुद्धा कळत नाही. चोऱ्या माऱ्या करणे, दुसऱ्यास लुटणे, वाटमाऱ्या करणे, दुसऱ्याचा बांध कोरत बसणे. पण माणूस याचा विचार करत नाही की आपण मेल्यानंतर यातील गुंठाभर सुद्धा आपल्या नावे राहणार नाही. तरीही माणूस हाव हाव करीत जगतो आणि हाव हाव करीत मरतो. विषयाचा छंद फार वाईट असतो, अगदी दारुड्यासारखा. दारू उतरलेली त्याला खपतच नाही. पुन्हा तो उतारा घ्यायला जातो आणि पुन्हा दुःखात पडतो. याला काय म्हणावे. हा दारूचा प्याला, याला उतारा नसतो हे त्याला कळतच नाही. हरिनामाचा प्याला प्यावा आणि मग त्याची धुंदी बघावी, अशी सवय लागावी. हे गुरुराया, झाले ते झाले, अशी दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरापेक्षा तू मला भरपूर दिले आहेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी
नामस्मरणाची ताकद देव तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. हे गुरुराया, माझ्या अपराध राशी भेदून गेल्या गगनापाशी दयावंता ऋषी केशी ब्रीद आपुले शक्य करी. अर्थात ही प्रार्थना मनापासून करावी. त्या श्री गुरुना दया आली तर निश्चितपणे आपला उद्धार करतील. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः सुधारण्यासाठी तयारी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात नामाने कर. तुम्हाला ते कळू द्या न कळू द्या, पण अखंड नामस्मरणाची धार ठेवली तर ती बाळाने मारलेली हाक आईला पोचतेच पोचते. हा शेवटचा मंत्र सांगतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.